ऋतुगंध अक्षरांचा चारुलता विस्फुरते. शब्द जेव्हा हृदयातून झरझरतात आणि पानावर उतरतात तेव्हा तिथे फक्त अक्षरं उरत नाहीत, तर निसर्गाचा आणि भावनांचा एक सुंदर ऋतुगंध दरवळू लागतो. माझ्या लेखणीतून साकारलेला सुरस आणि भावगर्भ साहित्याचे वाचन ऐकणे हा खरोखरच एक अद्भुत आणि आनंदाचा अनुभव आहे. प्रत्येक शब्दात निसर्गाची समृद्धी, आयुष्यातील संवादाचे रेशमी बंध आणि जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन जाणवतो. शिंपण स्मृतिगंधांची, महती जाणा सणांची या सुंदर वाचनाचा मनापासून आनंद घेत त्यातील भावभावनांशी जोडले जाऊन योग्य आणि समर्पक प्रतिसाद देणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. श्रोते हो, शिंपण स्मृतिगंधांची, महती जाणा सणांची या नावातच एक अलौकिक सौंदर्य आणि अर्थगर्भता आहे. स्मृतीचे शिंपण म्हटल्यावर डोळ्यासमोर भूतकाळातील समृद्ध आठवणींचा एक सुंदर सडा उभा राहतो, जो मनाला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातो. आणि सणांची महती आपल्या घरातील उठण्याचा सुवास, पुरणपोळीचा गोडवा आणि सणांच्या वातावरणातील प्रसन्नता थेट अनुभवून देतो. उंबरठ्यावर सडा आणि पिढ्यानपिढ्यांचा गंध, पहाटेची प्रसन्न वेळ, सूर्यदेवाने अजून अंबरीतून आपले सोनेरी किरण धरतीवर उधळलेले नसतात, पण पक्ष्यांचा चिवचिवाट मात्र आसमंतात चैतन्य निर्माण करतो. अशाच एका रम्य पहाटे आईच्या हातातून उंबरठ्याबाहेर शेणाचा सडा पडतो. त्या ओल्या मातीचा, शेणाचा आणि हळदी कुंकवाचा एक अनमोल सुवास संपूर्ण अंगणात आणि मनामध्ये पसरतो. हा केवळ एक पाण्याचा किंवा शेणाचा सडा नसतो, तर तो असतो आपल्या घरात समृद्धीचा, मांगल्याचा आणि आनंदाचा दिलेली दात. आपल्या संस्कृतीत सण आणि परंपरा म्हणजे केवळ कॅलेंडरवरचे लाल शाईने छापलेले दिवस नाहीत, तर ते मानवी आयुष्यात उत्साहाने रंग भरलेले, नात्यांमधील दुरावा मिटवणारे आणि जीवनाला नवा अर्थ देणारे अमृताचे क्षण आहेत. लहानपणीचा तो काळ आठवला की आज मन भूतकाळाकडे डोकावते. सण जवळ आला की घरात सुरू होणारी धांदल, जुन्या भिंतींना दिलेले चुन्याची सफेदी, तांब्याच्या डबीतून निघणारा उठण्याचा गंध आणि स्वयंपाकघरातून खमंग येणारा पुरणपोळीचा वाफाळलेला सुवास, या सगळ्या गोष्टींनी आपले लहानपण इतके समृद्ध केले आहे की आज वय वाढले तरी आठवणींची शिजोरी कधीच संपत नाही. काळ बदलला, कौलारू घरांची जागा आता उंच सिमेंटच्या इमारतीने घेतली. अंगणातील तुळशी वृंदावन गॅलरीतल्या छोट्या कुंडीत विसावले आणि शेणाच्या सडाच्या ऐवजी लादीवर रांगोळीचे छोटे छापे उमटू लागले. पण म्हणून परंपरेमधील भाव आणि आपल्या संस्कृतीची पाळेमुळे कमकुवत झाली का? मुळीच नाही. कारण संस्कृती ही कोणत्याही वास्तूच्या भिंतीत नसते, ती असते आपल्या मनात, आपल्या संस्कारात आणि आपण जपलेल्या नात्यांच्या ओलाव्यात. काल जे संस्कार आपल्या पूर्वजांकडून आणि आईवडिलांकडून मिळाले, तेच संस्कार आज आपण आपल्या मुलांच्या मनात पेरतो आहोत. उद्या हीच आपली मुले आणि पुढची पिढी बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाच्या युगातही या परंपरेचे मोल ओळखून हा वारसा तितक्याच आत्मीयतेने पुढे घेऊन जातील, हा ठाम विश्वास वाटतो. स्क्रीनवरच्या या वावरणारी ही आजची आणि उद्याची नवी पिढी जेव्हा गुढीपाडव्याचा कडुलिंब श्रद्धेने जिभेवर ठेवेल आणि गणपतीच्या आरतीत उत्साहाने टाळ्या वाजवेल, तेव्हा आपल्या संस्कृतीचा हा दिवा असाच पिढ्यानपिढ्या तेवत राहील. रूप बदलेल, माध्यम बदलेल, पण या सणांमागचा भाव, आपुलकी आणि जीवनमूल्य मात्र कधीच बदलणार नाही. शिंपण स्मृतिगंधांची, महती जाणा सणांची हा लेखसंग्रह म्हणजे केवळ सणांची माहिती नाही, तर तो भूतकाळातील आठवणींचा आणि भविष्यातील आशेचा एक सुवर्णमध्य साधणारा पूल आहे. आपल्या पूर्वजांनी पेरलेल्या श्रद्धेच्या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर होत असताना पुढची पिढी या सावलीत स्वतःला आणि आपल्या परंपरेला जपत राहील, या विश्वासाची ही सुगंधी माळ आहे. चला तर मग भूतकाळातील आठवणींना उजाळा देत आणि भविष्यातील पिढीच्या हातात संस्कृतीचा जळता दिवा सोपवत या समृद्ध प्रवासात एकत्र पाऊल टाकूया. धन्यवाद.